कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तर वाटतं ना की मी तुमचा गुन्हेगार आहे, मीच या दुःखाचं कारण आहे। बाबा असं काही नाहीये, अहो तुमची यात काहीच चुकी नाहीये। अगं नाही कशी आपटे, अगं मी जरा कळ काढली असती तर मीच अर्जुनकडनं वचन घेतलं नसतं ना तर यो गुत्ताच वाढला नसता बघ। बाबा तुम्ही एवढी वर्ष थांबलात की कोण थांबतं सांगा मला। आणि या सगळ्यात मला माझी पण चुकी वाटते। अर्जुनने संबंध तोडले म्हणून मी पण बोलायला आले नाही, मी पण बोलायला हवं होतं ना तुमच्याशी। होय अप्पे, का नाही बोललीस तू का? बाबा हो मला बोलायचं होतं पण मी कसं बोलणार होते। मी जर तुमच्याशी बोलायला आले असते ना तर अर्जुन चिडला असता, आणि तुमच्याशी बोलायला आले असते तर तुम्ही मला अमोल विषयी विचारलं असतंच की। मग मी काय सांगायला पाहिजे होतं तुम्हाला? अर्जुनने आधीच सांगितलेलं, मला नव्हतं काही कळत बाबा। खरं आहे अप्पे, हे अजिबात सोपं नाही ग। अगं मला बी मागच्या 7 वर्षात जे काय झालं ना त्यावरनं तुझा राग यायचा, और आज तुला भेटलो तुझी बाजू कळली ग मला। अप्पे मी अमोलला बघितलं आणि तुझ्या पद्धतीने त्याला वाढवलंस ना ते बघून मला खरंच तुझा अभिमान वाटतो अप्पे। हो बाबा, नाही माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं केलंय मी। अगं भरपूर दिलंस तू अप्पे, मला तर वाटते ना की अमोल तुझ्याकडे होता ना तेच लय बरोबर झालं बघ। आणि बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी अर्जुनला आणि अमोलला कधीच वेगळं नाही करत। आणि तुमचं काय अप्पे? बाबा आमच्या नात्याची दिशा कायमच नियती ठरवत आली, आणि मला विश्वास इथून पुढे पण जे होईल ते चांगलंच होईल। अप्पे तू लढणारी आहेस आणि हीच गोष्ट तुला इतरांपासून वेगळी करते। आर्या आता आलीस तर जेवण करून जा। हो बरं, मी काही मदत करू का? अगं नाही नको, झाले सगळं करून, हे एवढं आवरलं ना की जेवायलाच घेऊयात, तोपर्यंत मामनजी पण येतील। जाऊबाई एक विचारू का? अगं विचार की। या अपर्णाकडे पण काय जादू आहे ना? म्हणजे आत्ताच अर्जुन माघारी आला तर बाबा गेले तिकडे। आर्या मी तुला आधी पण सांगितलं, अपर्णाकडे जादू नाही अमोल आहे। खरे, पण आता अमोल असो किंवा काही, मी अर्जुनला अपर्णाकडे जाऊ देणार नाही म्हणजे नाही। आणि तू भाऊजींची स्पष्ट बोललीस ना ते एका अर्थाने बरंच झालं। हो तसं मी रात्रीच ठरवलं होतं, आता अर्जुनला मनमानी करून द्यायची आणि जे काही असेल ना ते एकदम स्पष्ट बोलायचं। या अपर्णाची लुडबुड ना आता मलाही सहन होत नाही। आर्या मास रडत बसण्यापेक्षा काहीतरी मार्ग काढ। म्हणजे? अगं म्हणजे असं काहीतरी कर की जेणेकरून अपर्णा जरी भाऊजींच्या समोर आली ना तरी भाऊजींचं तिच्याकडे लक्ष नाही गेलं पाहिजे। हो पण हा प्रयत्न आपण करत असतो ना। आर्या तुला सगळ्याच गोष्टी सोप्या करून सांगाव्या लागतात का ग? म्हणजे? इकडे खाली बस। आर्या मला सांग बरं, तुमचा साखरपुडा झाल्यापासून तुम्ही दोघं किती वेळा डेटवर गेलात ग? आणि दोघांनी असं किती वेळ एकत्र घालवलाय? एकदाही नाही जाऊबाई, म्हणजे त्याला तसा वेळच नाही तर। आर्या अगं अशा काही गोष्टी कराव्या लागतील की जेणेकरून भाऊजी आपोआप वेळ काढतील। म्हणजे? जाऊबाई अहो कसली भन्नाट आयडिया आहे ही। माझ्या आभार नंतर मान, पण आता मी जे काही सांगितले ना ते कसं करायचं त्याचा नीट विचार। हो आणि भाऊजींना साडी नेसलेली आवडते। हो का? आर्या तू ना अशी तयार होऊन जा, अशी तयार होऊन जा की तुला बघितल्यानंतर भाऊजींच्या डोक्यात अपर्णाचा विचार सुद्धा नाही आला पाहिजे। हो बरं जाऊबाई, मी अर्जुनशी आजच बोलून घेते आणि डेटवर जाते। बरं मी निघते। अगं जेवण? नाही आज नको, परत कधीतरी। आर्या आणि भाऊजींचं लग्न होणारच,
काळ्या दगडावरची पांढरी रेघ. साहेब, अहो परवा दिवशी पेठेत सभा आहे बरं का. तिथं गोंधळ होण्याचे चान्सेस आहेत. तिथं आपली माणसं जादा पाठवायला लागतील आणि तुम्हाला पण लक्ष द्यावं लागेल. साहेब, अहो साहेब. बोल ना चिंचुके. माझं बोलून झालं. काय बोललं ती सांगा बरं. नाही ऐकलं मी. काय बोल, काय विषय काय? अहो साहेब, ती सोडा, मला सांगा. अहो तुम्ही कसलं टेन्शन घेतलंय? काय नाही. अहो आपल्यावर अख्ख्या शहराची जबाबदारी आहे आणि तुम्ही जर असं टेन्शन घेऊन बसलं तर कसं होणार? चिंचुके कळतंय मला, पण काय? चिंचुके लय अडचणीत सापडलो रे मी. तिकडं अमोलला वाटतं मी त्याच्या बरोबर राहू, इकडं आर्य म्हणते आप्पीच्या घरी पाऊल पण ठेवायचं नाही. मी करू तर काय करू मी? तुमचं इकडं आडण तिकडं वीर झाले. काय नाही की हल्लईच मोठा पेच आहे. हो नुसतं मोठाच आहे रे. पण आता आर्य म्हणते की अमोलला सांग आपल्या दुसऱ्या लग्नाबद्दल. चिंचुके एवढीचा जीव येतो, त्याचा त्याच्या आईबापावर प्रेम आहे, त्याला या सगळ्या गोष्टी सांगायच्या का? बरोबर वाटतं का ते? अहो साहेब, ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस कळेलच की अमोलला. बघता येईल ना चिंचुके. आता अमोलला त्याची आईन बाप दोघं जवळ पाहिजे. अरे 7 वर्षानंतर ते पोरगं त्याच्या बापाला भेटले रे. आणि माझी तरी अवस्था काही वेगळी, सगळं माहिती आहे ना तुला. अहो साहेब, 7 वर्ष तुम्ही अमोल सोबत राहिलेला नाही, त्याच्यामुळे त्याची ओढ कळती हो मला. पण जेव्हा तुम्ही एकटे होता ना, तेव्हा आर्या मॅडम तुमच्या सोबत होत्या, हे पण लक्षात ठेवा. त्यांना बी समजून घ्या थोडं. घेतोय रे चिंचुके, पण हा पेच दिवसेंदिवस लयच अवघड होत चाललाय. साहेब, मग याच्यावर एकच उपाय बरं का. काय? बोल की. मग तुम्ही आर्या मॅडमला सांगा की मला लग्न करायचं जमणार नाही, नाहीतर मग अमोलला सांगा की मी दुसरं लग्न करतोय म्हणून. चिंचुके मग परत इकडं आडन तिकडे वीर तेच होणार ना. तेच तर म्हणतोय मी साहेब. अहो कधी ना कधी हा निर्णय घ्यावा लागणार आहे ना. काय चिंचुके? काय नाही मॅडम. साहेब, मला काम आहे, मी आलोच. अर्जुन, ठीक आहेस ना? ओके. अर्जुन, अरे मी मगाशी तुला जे चिडून बोलली त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. असू दे, एवढं काय नाही. बरं ऐक ना, मी काय म्हणते, आपल्यात जे काही झालं ना ते आपण सोडून देऊ, नव्याने सुरुवात करू. तुझ्या माझ्या नात्यात मला असे ना कडू आठवणी कुठल्याच नकोय. अरे नव्याने सुरुवात करू म्हणजे? मला नाही कळलं. म्हणजे आज रात्री आपण डेटवर जाऊयात का? डेट? हे काय मध्येच आता म्हणजे? अर्जुन, अरे आपला साखरपुडा झाल्यापासून आपण एकदाही डेटवर गेलो नाहीये. प्लीज ना. अरे मला आज अमोलकडे जायचंय ना, मग तिकडे. तू अमोलला भेटायला जा ना, पण किमान 2 तास तरी तुम्हाला भेटूच शकतोस ना. जाऊयात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.